नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सूर्यकांत कापशीकर, इतिहास विभाग प्रमुख, यशोदा गर्ल्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूर। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती हिचा अभ्यास करणार आहोत। वैदिक संस्कृतीची स्थापना ही आर्यांनी केली होती। मध्य आशियामध्ये राहणाऱ्या आर्यांनी भारतावर आक्रमण करून भारतातील सिंधू संस्कृतीचा नाश केला आणि त्या ठिकाणी आपली एक नवीन संस्कृती स्थापन केली। तिलाच वैदिक संस्कृती असं म्हटले जाते। वैदिक संस्कृतीची संपूर्ण माहिती आपल्याला ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4 वेदांतून मिळते आणि म्हणून या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हटल्या गेलेलं आहे। साधारणतः इसवी सन पूर्व 2500 हा वैदिक संस्कृतीचा कालखंड असावा असं इतिहासकारांचं मत आहे। तर वैदिक संस्कृतीचा अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या वैदिक संस्कृतीचा अभ्यास ज्यातून केला जातो त्या वेदांचा, वैदिक वाङ्मयांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तर वेद हा जो शब्द आहे तो विद या शब्दापासून निर्माण झालेला आहे। विद म्हणजे ज्ञान किंवा विद म्हणजे जाणून घेणे, ज्ञात करून घेणे। आणि 4 वेद एकूण आर्यांनी तयार केले असं म्हटल्या जाते। त्यातील सगळ्यात प्राचीन जो वेद आहे तो वेद म्हणजे ऋग्वेद होय। जगातील सगळ्यात प्राचीन लिखित ग्रंथ या ऋग्वेदाला मानलं जाते। साधारणतः इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1200 या कालखंडामध्ये ऋग्वेदाची रचना झाली असावी असं इतिहासकारांचं मत आहे। या ऋग्वेदामधून आपल्याला आर्यांच्या म्हणजेच वैदिक संस्कृतीच्या प्रारंभिक कालखंडाची माहिती मिळते। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा वेद म्हणजे सामवेद। सामवेदाची उत्पत्ती सामन या शब्दापासून झालेली आहे। सामन म्हणजे गायन। वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञ करण्याच्या वेळेस उदगात्री नावाचा पुरोहित ऋचांचे तालासुरामध्ये गायन करायचा। हे गायन कसं करावं हे सांगण्याची कला सामवेद या वेदामध्ये आढळून येते आणि म्हणूनच सामवेदाला भारतीय संगीताचं उगमस्थान असं म्हटलं जाते। कारण की सा, रे, ग, म, प, द, नी हे जे सप्तसूर आहे या सप्तसुरांचा सगळ्यात आधी उल्लेख सामवेदामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच सामवेद हे भारतीय संगीताचं उगमस्थान आहे असं इतिहासकार म्हणतात। त्यानंतर यजुर्वेद हा सुद्धा आर्यांचा एक महत्त्वाचा वेद आहे, ज्या वेदामध्ये यज्ञ संस्थेविषयी सविस्तर अशी माहिती दिली आहे। यजुर्वेदाचा उत्पत्ती
यजुस या शब्दापासून झालेली आहे. यजुस म्हणजे यज्ञ करणे आणि या यजुर्वेदामध्ये यज्ञ पद्धतीचा अत्यंत बारकाईने, अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्यात आलेला आहे. आणि याच यजुर्वेदाच्या आधारे आर्य आपली यज्ञ परंपरा वैदिक काळामध्ये सांभाळत होते. त्यानंतरचा शेवटचा जो वेद आहे तो म्हणजे अथर्ववेद. अथर्ववेद हा वैदिक संस्कृतीमधील चौथा आणि शेवटचा वेद समजला जातो. तरीसुद्धा अथर्ववेदामध्ये ज्या ऋचा आहेत किंवा जे मंत्र आहेत ते ऋग्वेदापेक्षाही प्राचीन असलेले दिसून येतात आणि म्हणून हा वेद अनार्यांचा वेद म्हणून ओळखला जातो. या वेदामध्ये जंत्रमंत्र, जादूटोणा या सगळ्या गोष्टींचा समावेश दिसून येतो. आणि अशा पद्धतीने या 4 वेदांवर वैदिक संस्कृती आधारित असल्यामुळे तिला वैदिक संस्कृती असं नाव पडलेलं दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की वैदिक वाङ्मयावर टिपण लिहा, तर आपल्याला या 4 वेदांची माहिती त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण वैदिक संस्कृतीमधील अजून एक महत्त्वाचा भाग ज्याला दशराज्ञ युद्ध असं म्हटलं जाते त्याचा अभ्यास करूया. वैदिक संस्कृतीमध्ये जेव्हा आर्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि भारतावर आक्रमण केल्यानंतर भारतामध्ये आपली संस्कृती स्थापन केली. त्यांची संस्कृती ही ग्रामीण संस्कृती होती आणि वैदिक संस्कृतीच्या आधीची संस्कृती जी आहे, जिला आपण सिंधू संस्कृती असं म्हणतो, ती नागरी संस्कृती होती. आर्य भारतात आल्यानंतर भारतातील लोकांचं 2 भागामध्ये विभाजन झालं. एक म्हणजे आर्य जे नव्यानं आलेले होते आणि आर्यांनी आपल्या आधीच्या भारतात राहणाऱ्या लोकांना अनार्य असं संबोधलं. आणि आर्य आणि अनार्य या 2 लोकांमध्ये साम्राज्य विस्तारासाठी जी लढाई झाली, जे युद्ध झालं, जे भारताच्या इतिहासातील पहिलं ज्ञात असलेलं युद्ध होतं ते म्हणजे दशराज्ञ युद्ध. 10 राजांच्या सोबत झालेलं युद्ध म्हणजे दशराज्ञ युद्ध. प्रारंभिक वैदिक काळामध्ये अनु, यदु, द्रुहयु, तुर्वसु आणि पुरु या 5 टोळ्या होत्या. त्याचबरोबर अलिन, पख्त, कैकत, शिव आणि विष्णी या 5 अनार्य टोळ्या होत्या. कालांतराने सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये भरत नावाची नवीन टोळी उदयास आली आणि या भरत टोळीचा जो राजा होता तो होता सुदास. सुदास राजाने आपल्या भरत टोळीचा साम्राज्य विस्तार करण्यासाठी वरील 10 टोळ्यांशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी त्याने आपल्या टोळीचा जो पुरोहित होता विश्वामित्र याला काढून त्याच्या जागी वशिष्ठ नावाच्या एका दुसऱ्या पुरोहिताची नियुक्ती केली. आणि त्यामुळे विश्वामित्र याने 10 आर्य आणि 10 अनार्य टोळ्यांना एकत्र केलं आणि या 10 टोळ्यांनी एकत्र येऊन पुरुष्णी नदीच्या काठावर म्हणजे सध्याच्या रावी नदीच्या काठावर भरत टोळीशी युद्ध केलं. त्यालाच दशराज्ञ युद्ध असं म्हटलं जाते. या युद्धामध्ये भरत टोळीने 10 टोळ्यांचा पराभव केला आणि 10 टोळ्यांचा प्रदेश भरत टोळीला मिळाला. नंतरच्या काळामध्ये भरत टोळीने इतरही अनेक टोळ्यांचा
छोट्या छोट्या राज्यांचा पराभव केला आणि आपलं साम्राज्य वाढवलं आणि त्यावरूनच आपल्या देशाला भारत असं नाव पडलं असावं असं काही इतिहासकार म्हणतात. आता दशराज्ञ युद्धाचा अभ्यास केल्यानंतर आपण वैदिक संस्कृतीमधील राजकीय परिस्थिती कशी होती याचा अभ्यास करणार आहोत. कारण की विद्यापीठ परीक्षामध्ये वैदिक संस्कृतीमधील राजकीय परिस्थिती स्पष्ट करा असा सुद्धा एक प्रश्न हमखास विचारला जातो आणि त्यामुळे वैदिक संस्कृतीमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करणं हे विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर वैदिक संस्कृतीतील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करताना आपल्याला राजकीय घटक वैदिक संस्कृतीमध्ये कोणकोणते होते त्याचा आढावा घेणं आवश्यक आहे, त्याची चर्चा करणं आवश्यक आहे. तर वैदिक संस्कृतीमधील सर्वात लहान घटक म्हणजे कुल. कुल म्हणजे कुटुंब, परिवार. कुलामध्ये पती पत्नी, मुलं, नातवंड, भाऊ बहीण, आजी आजोबा अशा अनेक प्रकारच्या पिढ्यांचा समावेश होत होता. कुलाच्या प्रमुखाला कुलप असं म्हटलं जायचं आणि अनेक कुल एकत्र येऊन एक ग्राम बनायचं, ज्याला आपण आज गाव असं म्हणतो. ग्रामाच्या प्रमुखाला वज्रपती असं म्हटलं जायचं आणि तो गावाचं संरक्षण करण्याचं आणि प्रशासन चालवण्याचं काम करायचा. अनेक ग्रामाचं मिळून एक विष बनायचं. विषाच्या प्रमुखाला विषपती असं म्हटलं जायचं आणि अनेक विष एकत्र आल्यानंतर एक जन बनायचं. या जनालाच राज्य असं नंतरच्या काळामध्ये संबोधल्या गेलं. जनाच्या प्रमुखाला राजन असं वैदिक संस्कृतीमध्ये म्हटलं जायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला वैदिक काळामध्ये राजकीय घटक असलेले दिसून येतात. आता आपण अभ्यास करणार आहोत राजन याविषयी. जनाच्या प्रमुखाला राजन असं म्हटलं जायचं आणि तो शक्तिशाली व्यक्ती असायचा. आपल्या टोळीतील शक्तिशाली व्यक्तीची टोळीचा प्रमुख म्हणून किंवा राजन म्हणून टोळीतील लोक नियुक्ती करायचे आणि तो राजन आपल्या टोळीचं इतर टोळ्यांपासून संरक्षण करायचा, शत्रूपासून संरक्षण करायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये टोळीतील लोक त्याला बळी नावाचा कर द्यायचे आणि अशा पद्धतीने राजन याचं कार्य चालायचं. अकार्यक्षम, कमकुवत, दुर्बल किंवा जखमी, अपंग अशा राजनला राजपदावरून काढून टाकण्याचा अधिकार टोळीतील लोकांना त्या काळामध्ये होता. त्यानंतर या राजनच्या सहकार्यासाठी जे मंत्रिमंडळ असायचं त्याला वैदिक संस्कृतीमध्ये रत्नीन असं नाव होतं. राजाला सल्ला देण्यासाठी किंवा यज्ञ करण्यासाठी त्या काळामध्ये पुरोहित हा अतिशय महत्त्वाचा मंत्री होता. त्याचबरोबर राजाच्या सैन्याचं नेतृत्व करण्यासाठी सेनानी नावाचा मंत्री होता. त्याचबरोबर जनाची करव्यवस्था सांभाळण्यासाठी जनामधून म्हणजेच राज्यामधून कर गोळा करण्याची जबाबदारी ग्रामणी नावाच्या मंत्र्याकडे होती. याशिवाय गुप्तहेरसुद्धा या रत्नींमध्ये सहभागी होते. सांगायचं तात्पर्य असं की राजनला राज्यकारभारामध्ये सहकार्य करण्यासाठी रत्नीन नावाचं मंत्रिमंडळ होतं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये पुरोहित, सेनानी, ग्रामणी आणि गुप्तहेर या नावाचे प्रमुख मंत्री होते. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की वैदिक संस्कृतीमध्ये राज्यकारभार करण्यासाठी दोन महत्त्वाच्या संस्था होत्या.
ज्याप्रमाणे सध्याच्या काळामध्ये राज्यकारभार करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा अशा पद्धतीचे 2 गृह आपल्याला संसदेमध्ये दिसून येतात, अगदी त्याचप्रमाणे प्राचीन काळामध्ये सुद्धा वैदिक संस्कृतीमध्ये सभा आणि समिती या 2 संस्था असलेला आपल्याला लक्षात येते. या सभा आणि समितीला प्रजापतीच्या 2 दुहिता असं म्हटलं गेलेलं आहे ऋग्वेदामध्ये. प्रजापती ही आर्यांची मूळ देवता आणि या प्रजापतीच्या 2 दुहिता म्हणजे मुली असं या सभा आणि समितीला संबोधल्या गेलेलं आहे. तर राज्यकारभाराच्या सोयीसाठी सभा ही कनिष्ठ स्वरूपाची एक संस्था होती. या सभेमध्ये ज्येष्ठ आणि विद्वान व्यक्ती असायचे, त्यांना सभासद असं म्हटलं जायचं. सभेच्या प्रमुखाला सभापती असं म्हटलं जायचं. राजाला राज्यकारभारामध्ये सहकार्य करणे, राजाच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे, न्यायदानाचं काम करणे इत्यादी कार्य सभेमध्ये घेतल्या जायचं. सभेत निर्णय बहुमताने घेतला जायचा. सभेचा निर्णय हा अंतिम समजला जायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सभांमध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरची दुसरी एक महत्त्वाची संस्था म्हणजे समिती. समितीच्या सदस्याला सदस्य असं म्हटलं जायचं, तर अध्यक्षाला ईशान असं म्हटलं जायचं. राजाची नियुक्ती करणे किंवा राजाला बडतर्फ करणे हे अधिकार समितीला असलेले दिसून येतात. समितीमध्ये राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक विषयावर चर्चा व्हायची. अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी समितीची बैठक आयोजित केल्या जात असे. म्हणजे युद्धप्रसंग असेल, राज्याभिषेक प्रसंग असेल, अशा विशिष्ट प्रसंगी समितीचं आयोजन केल्या जात असावं असं इतिहासकारांचं मत आहे. अशा पद्धतीने वैदिक संस्कृतीमधील राजकीय परिस्थितीचा आपल्याला आढावा घेता येईल. त्यानंतर आपण बघणार आहोत वैदिक संस्कृतीमधील सामाजिक परिस्थिती कशी होती. वैदिक संस्कृतीमधील सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत असताना वर्णव्यवस्था आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आर्य भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये 2 प्रकारचे विभाजन लोकांमध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. नव्यानं भारतात आलेले आर्य हे वर्णानं गोरे, रंगानं गोरे होते आणि भारतातील मूळ रहिवासी असलेले अनार्य हे रंगानं काळे होते. आणि म्हणून रंगाच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर आर्यांनी भारतामध्ये एक नवीन व्यवस्था निर्माण केली. तिला वर्णव्यवस्था असं म्हणतात. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील पुरुष सूक्तामध्ये आपल्याला वर्णव्यवस्थेचा उल्लेख आढळून येतो. आणि त्यानुसार प्रजापतीच्या मुखापासून म्हणजे तोंडापासून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली, बाहूपासून म्हणजेच मनगटापासून क्षत्रियांची उत्पत्ती झाली, मांड्यांपासून वैश्याची उत्पत्ती झाली आणि पायांपासून शूद्राची उत्पत्ती झाली असं मानल्या जाते. म्हणजेच वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत. त्यापैकी ब्राह्मण वर्णाकडे विद्यादान करणे आणि धार्मिक कार्य करणे हे 2 कार्य सोपवले आहेत. क्षत्रियाकडे संरक्षण करणे, युद्ध करणे, वैश्याकडे शेती, व्यवसाय आणि व्यापार करणे हे काम सोपवण्यात आले. आणि चौथा जो वर्ण आहे ज्याला शूद्र असं संबोधलं गेलं, या शूद्र वर्णाने वरील 3ही वर्णाची सेवा करावी अशा प्रकारची माहिती या वर्णव्यवस्थेमध्ये आपल्याला दिसून येते. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैदिक काळामध्ये ही वर्णव्यवस्था
कर्मावर आधारित होती, जन्मावर आधारित नव्हती. मात्र उत्तर वैदिक काळामध्ये ही वर्णव्यवस्था कर्मावर आधारित राहिलेली नाही, तर ती जन्मावर आधारित झाली आणि नंतरच्या काळामध्ये या जन्मावर आधारित असलेल्या वर्णव्यवस्थेतूनच जातीव्यवस्थेचा उदय झाला असावा असं इतिहासकार म्हणतात. त्यानंतरची वैदिक संस्कृतीमधील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करताना अजून एक पद्धती आपल्याला आढळून येते आणि ती म्हणजे आश्रम व्यवस्था. वैदिक संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या जीवनाचं 4 भागामध्ये विभाजन करण्यात आलं. व्यक्तीचं आयुष्य हे 100 वर्षाचं आहे असं गृहीत धरून 25-25 वर्षाचे 4 भाग करण्यात आले आणि त्या 4 भागांनाच 4 आश्रम असं म्हटल्या जाते. पहिला जो आश्रम आहे त्याला ब्रह्मचर्याश्रम, दुसरा आश्रम आहे त्याला गृहस्थाश्रम, तिसरा आश्रम आहे त्याला संन्यासाश्रम आणि चौथा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. असे 4 आश्रम आपल्याला वर्णव्यवस्थेमध्ये असे 4 आश्रम आपल्याला आश्रम व्यवस्थेमध्ये दिसून येतात. त्यापैकी पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. या आश्रमामध्ये व्यक्तीने शिक्षण घेण्याचं काम करायचं आहे. गुरुच्या घरी जाऊन, जंगलामध्ये गुरु जे गुरुकुल स्थापन करायचे त्या गुरुकुलामध्ये जाऊन व्यक्तीने वयाच्या 25 वर्षापर्यंत शिक्षणाचं घेण्याचं काम करायचं आहे, अध्ययन करण्याचं काम करायचं आहे. त्यानंतर 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीचा गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश व्हायचा. या गृहस्थाश्रमामध्ये त्याचं लग्न करून दिल्यानंतर प्रजोत्पादनाचं काम त्यानं करावं, घरी आलेल्या अतिथींचा मान सन्मान करावा, वडीलधाऱ्या मंडळींचं सांभाळ करावा, पालनपोषण करावं, अशा प्रकारचं काम या गृहस्थाश्रमामध्ये केल्या जायचं. वयाच्या 50 वर्षानंतर संन्यासाश्रमाला सुरुवात व्हायची. म्हणजेच मुलं मोठी झाल्यानंतर घराच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आणि संन्यास मार्गाकडे लक्ष केंद्रित करायचं, असं या गृहस्थाश्रमानंतर जो संन्यासाश्रम होता त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जायचं. शेवटचा जो आश्रम आहे तो म्हणजे वानप्रस्थाश्रम. घरादाराचा, मुलाबाळाचा, कौटुंबिक जबाबदारीचा, सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा, वनामध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर ईश्वराच्या आराधनामध्ये आपलं सगळं आयुष्य व्यतीत करायचं, हे उद्दिष्ट सगळ्यात शेवटच्या आश्रमामध्ये म्हणजेच वानप्रस्थाश्रमामध्ये गृहीत धरण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीने 4 आश्रम वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर वैदिक संस्कृतीच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करताना संस्कार हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे असलेले दिसून येतात. वैदिक संस्कृतीमध्ये एकूण 16 प्रकारचे संस्कार होते. त्यापैकी पहिला म्हणजे गर्भाधान, त्यानंतर पुंसवन, सीमंतोनयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चुडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, अग्निपरिग्रह, अंत्यसंस्कार असे 16 संस्कार आपल्याला वैदिक संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या जन्माच्या आधीपासून ते व्यक्तीचं मृत्यू झाल्यानंतरसुद्धा वैदिक समाजव्यवस्थेमध्ये असलेले आढळतात. आणि या संस्कारांवरच तत्कालीन समाजरचनेमध्ये संस्कारित पुरुष अशी
संकल्पना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि हे संस्कार करण्याचं कार्य हे पुरोहित वर्ग करायचा आणि त्यामुळे पुरोहिताचं महत्त्व हे वैदिक संस्कृतीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं होतं. त्यानंतर पुरुषार्थ हा सुद्धा वैदिक संस्कृतीतील समाजव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होता. व्यक्तीच्या जीवनाचे नियमन करण्यासाठी 4 पुरुषार्थ सांगण्यात आले होते. त्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे महत्त्वाचे 4 पुरुषार्थ होते. सामाजिक व्यवहार सुरळीत चालावे यासाठी धर्म हा पहिला पुरुषार्थ होता. धर्म म्हणजे आजच्या काळातील धार्मिक स्वरूपाचा धर्म नाही, तर धर्म हा जो शब्द आहे ध्रुव या धातूपासून शब्दापासून बनलेला आहे. जो आपण धारण करत असतो तो आपला धर्म. उदाहरणार्थ सध्या मी जो धारण केलेला आहे तो शिक्षकाचा धर्म, तुम्ही जो धारण केलेला आहे तो विद्यार्थ्यांचा धर्म. असे अनेक प्रकारचे धर्म व्यक्तीला धारण करावे लागतात. पित्याचा धर्म, मातेचा धर्म, पुत्राचा धर्म, कन्येचा धर्म, असे अनेक धर्म आणि त्याचं पालन करणे म्हणजे तो आपला धर्म. सामाजिक व्यवहार सुरळीत चालावे यासाठी पहिला पुरुषार्थ हा धर्म होता. त्यानंतर दुसरा जो पुरुषार्थ आहे तो म्हणजे अर्थ. चांगल्या मार्गाने पैसा कमवावा, चुकीच्या मार्गाने, वाम मार्गाने गैरप्रकार करून, भ्रष्टाचार करून, चोरी करून पैसा कमावू नये, हा दुसरा पुरुषार्थ. तिसरा म्हणजे काम, म्हणजेच आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी काम हा जो पुरुषार्थ आहे तो पूर्ण करण्यासाठी समाजमान्य पद्धतीने विवाह करावा, व्यभिचार करू नये, बलात्कार करू नये, अशा प्रकारच्या तिसरा जो पुरुषार्थ आहे तो काम आणि चौथा जो पुरुषार्थ आहे तो म्हणजे मोक्ष. वैदिक संस्कृतीमध्ये असं समजल्या जायचं की या 3 पुरुषार्थाचा धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थाचं पालन जर व्यक्तीने व्यवस्थितपणे केलं तर त्याला चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष हा प्राप्त होतो. आणि अशा पद्धतीने वैदिक संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितल्या गेलेले आहे. त्यानंतर कुटुंब पद्धती. वैदिक संस्कृतीमध्ये आर्यांची जी कुटुंब पद्धती आहे ती संयुक्त स्वरूपाची होती. साधारणतः 2-3 पिढ्यांचे सदस्य या कुटुंब पद्धतीमध्ये असायचे आणि सगळ्यांनाच कुटुंबामध्ये सगळ्या पद्धतीचं ज्ञान मिळायचं. विशेष म्हणजे स्त्रियांना संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये मानाचं स्थान असावं असं इतिहासकार म्हणतात. त्यानंतर विवाह पद्धती. आर्यांची जी समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये विवाहाचे एकूण 8 प्रकार होते. त्यापैकी 4 प्रकार हे समाजमान्य होते आणि 4 प्रकार हे समाजाला अमान्य असे होते. त्यापैकी ब्रह्मविवाह, दैवविवाह, आर्षविवाह आणि प्रजापत्य विवाह हे 4 विवाह समाजाला मान्य होते. तर पैशाच विवाह, राक्षस विवाह, असुर विवाह आणि गंधर्व विवाह हे 4 विवाह समाजाला अमान्य होते. बालविवाहाची प्रथा वैदिक संस्कृतीमध्ये अस्तित्वात नव्हती. पुनर्विवाहाची प्रथा ही अस्तित्वात होती. त्याचबरोबर एकपत्नीत्व, बहुपत्नीत्व, एकपतित्व आणि बहुपतित्व पद्धतीसुद्धा आपल्याला या वैदिक संस्कृतीमध्ये असलेली दिसून येते. सगळ्यात शेवटी म्हणजे आर्यांच्या समाज रचनेमध्ये स्त्रियांचं काय स्थान होतं, स्त्रियांची स्थिती काय होती. तर स्त्रियांना कुटुंबामध्ये मान होता, समाजामध्ये प्रतिष्ठा होती, तिला शिक्षणाचा अधिकार होता.
राजकीय कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार होता. वैदिक संस्कृतीमध्ये घोषा, अपाला, लोपमुद्रा, मैत्रेयी अशा अनेक विद्वान स्त्रियांनी ऋग्वेदामध्ये सूक्तांची निर्मिती केलेली दिसून येते. याशिवाय घरकाम करणे, नक्षीकाम करणे, विणकाम करणे, भरतकाम करणे, नृत्य करणे, गायन करणे अशी अनेक स्वरूपाची कामे हे स्त्रियांना करावी लागायची. अशा पद्धतीने वैदिक संस्कृतीमधील सामाजिक परिस्थितींचा आपण या ठिकाणी सविस्तर आढावा घेतलेला आहे. यानंतर आपण वैदिक संस्कृतीमधील धार्मिक परिस्थिती कशी होती याचा अभ्यास करूया. आर्य हे निसर्गातील विविध शक्तींना देव मानून त्यांची उपासना करायचे. इंद्र, वरुण, मित्र, सूर्य, सविता, उषा, निशा, मरुत, पर्जन्य, वायू, पृथ्वी, अग्नी, सोम आणि बृहस्पती अशा प्रकारच्या आर्यांच्या देवता या होत्या. आणि आर्य या निसर्गातील शक्तींनाच देव मानायचे. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं कुतूहल, एक प्रकारचं आश्चर्य होतं की या घटना का घडतात, पाऊस का पडतो. आणि मग त्यांनी या पावसाला देवता मानायला सुरुवात केली. वारा का वाहतो, मग वाऱ्याला देवता मानायला सुरुवात केली. सूर्य का उगवतो, तर सूर्याला देवता मानायला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्यांच्या एकूण 33 देवता असलेल्या आढळून येतात. त्यापैकी 11 देवता पृथ्वीवर, 11 देवता आकाशामध्ये आणि 11 देवता स्वर्गामध्ये राहत होत्या अशी आर्यांची धार्मिक भावना होती. नंतरच्या काळामध्ये आर्यांनी याच नैसर्गिक शक्तींना मानवी स्वरूपामध्ये पूजन अर्चन करायला सुरुवात केली. त्यानंतर आर्यांची एक दुसरी पूजा पद्धती ती म्हणजे यज्ञ व्यवस्था. वैदिक काळामध्ये देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केल्या जात असायचे. आणि यज्ञामध्ये दही, दूध, तूप, धान्य, सोम इत्यादी सामुग्रींचा आहुती दिल्या जायचा. आणि ही आहुती यज्ञाच्या माध्यमातून आपल्या देवतांपर्यंत पोचते आणि देव प्रसन्न होऊन आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. अशा प्रकारची धारणा ही आर्यांची त्या काळामध्ये होती. यज्ञपद्धती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फोफावली होती की त्यासाठी एक वेगळा वेदच आर्यांनी त्या काळामध्ये तयार केला होता. त्याचं नाव होतं यजुर्वेद. पुत्रप्राप्तीसाठी, राज्यप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी, युद्ध विजयासाठी, सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी म्हणजेच अनेक कार्यासाठी वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञ केल्या जायचे. नंतरच्या काळामध्ये यज्ञाचं स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येते. यज्ञामध्ये बळीसुद्धा दिल्या जायचा आणि त्यामुळे यज्ञाला अहिंसेपासून हिंसेचं स्वरूप प्राप्त झालेलं नंतरच्या काळामध्ये इतिहासकारांना दिसून आलेलं आहे. त्यानंतर आर्यांच्या धार्मिक परिस्थितीचा अभ्यास करत असताना उपनिषदीय तत्त्वज्ञान हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. आर्यांना निसर्गातील पंचमहाभूतांविषयी म्हणजेच नैसर्गिक शक्तींविषयी आदरयुक्त भीती वाटायची आपण शिकलो. आणि म्हणून ते सृष्टीचा जसा जसा सखोल अभ्यास करू लागले तसं तसं त्यांच्या लक्षात येऊ लागलं की या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी एक अदृश्य शक्ती असावी आणि या अदृश्य शक्तीचा अभ्यास किंवा अध्यात्म आपल्याला उपनिषदीय तत्त्वज्ञानामध्ये दिसून येते. आर्यांनी चिंतन मनन यातून ज्ञानप्राप्ती होऊ शकते आणि म्हणून पूजा अर्चा करण्यापेक्षा चिंतन करणे, मनन करणे, अध्ययन करणे या गोष्टीकडे नंतरच्या काळामध्ये
आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसून येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वैदिक संस्कृतीचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. वैदिक संस्कृती ही विद्यापीठ परीक्षांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संस्कृती मानल्या जाते आणि यावर हमखास प्रश्न विद्यापीठ परीक्षामध्ये विचारला जातो. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षांमध्ये नक्कीच होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.